सर नमस्कार. नमस्कार, मी गोविंद मधुकर साबळे. तर आता हा भाताचा प्लॉट आहे बरोबर. हो, किती सर हा प्लॉट येतो? हा 12 गुंठे इंद्रायणी भागाचा प्लॉट आहे. सर आता जर बघितलं तर याची वाढ पुढं पण बघितलं एक सारखी. एकसारखी आहे. दुसरी गोष्ट, सगळा जो प्लॉट आहे पूर्ण युनिफॉर्म साईज मध्ये. हा सगळीकडे एक सारखा दिसतोय. काय रस आहे सर एवढा भारी प्लॉट आहे? याच्यामध्ये आपण काय केलं की एस वैदिक मध्ये जमिनीचं पोषण केले. जसं जमिनीचं पोषण केल्यामुळे ते दाण्यांची जी संख्या आहे भरपूर भरपूर आलेली हो. आणि भाताची वाढ एकसारखी. दुसरं ऍडव्हान्टेज असं होणार आहे याच्यामध्ये, जेव्हा आपण हा भात खाणार आहे त्याची चव एकदम अप्रतिम असणार. तर आता याला किती बेसल डोस झाल्या? याला 2 बेसल डोस झाले आणि 2 फवारे झाले. बेसल डोस मध्ये कृषी अमृत आणि SSM केलेले. हो. दुसऱ्या बेसल डोस मध्ये RNPH आणि SSM केलेले. याला प्राकृतिक पोषण भेटतं. हो. त्याच्यामुळे त्याचं वास, चव आणि वजन जे आहे, खास करून हे ज्या ओंब्या आहेत, हे दाणे ज्यावेळेस तुम्ही वजनात टाकाल तर रासायनिक पेक्षा याचं वजन निश्चित जास्त दिसतं. बरोबर. आता याचे जर ओंब्या जर बघितल्या तर एकदम जबरदस्त वाटू राहिल्या. माल पण चांगला असं दाणे भरेल दिसतं. आपला प्लॉट वैदिकचा बरोबर आणि बाकीचे केमिकलचे प्लॉट आहेत, काय बदल जाणवतो? बघा, आपल्या शेजारी प्लॉट आहे तिथं. हो. त्याच्यामध्ये काय होतं की जसं सगळ्या जमिनीला पोषण देत असताना वैदिकच्या पोषण मध्ये भाताचं जे पीक आहे ते अत्यंत चांगलं आलेलं आहे. आणि शेजारी जे आपले रासायनिक प्लॉट आहे त्याच्यात खालीवर पण आहे. हा, म्हणजे काही खालीवर ठिकाणी पण आहे, हिरवं आहे, बरोबर. काही ठिकाणी पिवळं झाले, काही ठिकाणी निसवत आहे. बरोबर. तीन स्टेज मध्ये काम चालू आहे. आता आपलं तसं काहीच जाणवत नाही आता या काळापासून त्या काळापर्यंत.